काय बोला लिता काढू राहिला का बाय भाजीपाला? आणि तू काय आली घरी? तू थांबायचं ना तिथे त्याच्यासोबत काढू लागायचं ना भाजीपाला. घरच्या शेतातली घरची बाई आली इकडे भोंबलत आणि ते बाय बसल्या तिथं काढत. माय हो, तुम्ही असं सांगून राहिले त्याला काय फुकट दिलं का हो? पैसे दिले ना त्याले आणि मी काय करू काम? त्याला मी काम करायला चाललं तिथं, फुकट नाही करून राहिलं ते. आता कोणा बाईसोबत बिनसलं तू काढू लागायचं ना त्याला बी. त्याच्या घरी काय कमी आहे का? आता आपण आपल्याला मानते म्हणून ते आले आपल्या शेतात काढायला. तू चालली त्याला काही बी म्हणाली. असं त्याच्या घरी मला काय सांगता? मी त्याला काम करायला चाललं इथं, काम करायसाठीच म्हणून आल्या ना. मी काय करू? मी मालकी नाही. मला करू वाटलं तर करेल, ना तर नाही करणार. आणि सांगून राहिल्या मला तुम्ही नुसतं तिथं बसून राहिले आणि यायचं आणि तसं. त्याला काय करायचंय? मी बसील काही करील मग वावर भाई. हा, त्याला मी काम करायसाठीच आणलं आणि मलाच बोलून राहिल्या सगळ्याजणी. अरे बापरे, ललितन बायाचा काय भांडण झालं काय? काहीतरी झगडा झाला वाटते बायाचा. हो, झाला आमचा झगडा. मी झगडा कशाला करतो? ते तिघीच्या तिघी बोलून राहिल्या त्या मला. तुला काय बोलून राहिले ते? आणि काय जेवण झगडा झाला उगीच्या उगीच? मस्त सकाळी तूच तर गेली होती बोलवायला त्याला. थांबायचं ना तिथं, पाणी गिनी द्यायचं त्याला. जा जाता तेवढ्या ते बाया आल्या काढू राहिल्या आपल्या शेतातलं सगळं. तर थांबायचं जरासं करू लागायचं त्याला. काय होते? माय हो, तुम्हाला तर लईच घेऊन राहिली. मग तुम्हीच घेऊन जायचं होतं ना पाणी. मला कशाला सांगून राहिली इथं? मी मालकी नाही, मी जाईल ना जाईल. अरे मी तुला याच्यासाठी पाणी नेऊन राय म्हणालो त्याला की बा ते आपल्या शेतात आल्या तर घेऊन जा बा पाणी गिनी. आता तू गेली की नाही सकाळी बोलवायला, मग त्या बोलवण्यावर ते आले की नाही आपल्या शेतात, तर मग असं नाही करायला पाहिजे. जाऊन द्यायचं ना पाणी गिनी द्यायचं त्याला. थांबायचं थोडा वेळ तिथं, त्याला काढू लागायचं काही. मग त्याला काय काम आहे? नाही येणार तर काय झालं? पैसे भेटून राहिले ते द्यायला. फुकट थोडे येऊन राहिल्या. पैसे भेटायला म्हणून आल्या. अरे पैशासाठी येत असते कोणी शेतात असं? ते का आपलं काय हेवाय का? ते आपलं माळव आहे बा, तू बोलवायला गेली सकाळी म्हणून ते बाया आल्या काढायला. तर त्याला बी जरासं करू लागायचं, थांबायचं. काय होते? नाही हो, आलेच तोंड फोडून राहिल्या त्या तिघी जणी. मावर एकदमच भांडून राहिल्या त्या तिघीच्या तिघी मले. तू कोणती कमी आहे? तू बी काय ना काय म्हणलीच असेल त्याला. आणि तुम्ही काय बोलून राहिले मले? अरे जाऊ दे ना बाबा, तुला काय म्हणतो मी. तू बस इथे शांत जराशी. येते तर ते बाया थोड्या वेळानं करून ते भाजीपाला, मग मला ते ट्रक बोलवा लागते, जा लागते, ते मंडीवर टाका लागते भाजीपाला नेऊन. उद्या येते मग सकाळी ते. नाही, तुम्हाला वाटत असं हिनंच झगडा केला, मी त्याच्यासोबत झगडा करतो का? तुम्हाला असंच वाटून राहिलं ना? मला काय वाटते? तू झगडा केला का त्याने झगडा केला? ते मला वाटतं बा जाऊ दे, आपल्या शेतात आल्या आपलं माळवं निघते. बाया भेटत झालंय तर मजूर भेटत नाही पहिले. कशा तरी भेटल्या बाया आल्या काढून देते मग आपलं माळवं. ते जळतीत आहो मावर, जळतीत त्याला. भाजीपाला आहे ते त्याला चांगलं नव्हतं वाटून राहिलं ना. एवढं चांगलं शेतात आईच्या भाजीपाला आहे ते जळते ते मावर. कायले जळते त्यावर? ते भाजीपालाच आहे ना. ते का सोन्याचे झाडं आहे का? नाल्या ते आपल्या शेतात काम करायला. तुम्ही त्याची बाजू घेऊन मध्ये भांडू नका. आता तुम्हीच राहिले माझ्यासोबत भांडण करायला. जाऊ दे रे बा, ते म्हणते ते खरं आहे. बायाच्या भांडणात माणसाने कधी पडू नये. बायाच्या बायलेच मिस्त्र द्यावं. हो, मी जातो आता घरी. आल्या तर त्याला पाठवून द्या घरी. मी काय जात नाही त्याच्या सांगायला, विचारपूस करायला. झाला असला तर थोडंसं राहिले त्याची वांगे तोडायची. थांब ना, आता झालं तसं ना. जाजून त्यांच्यासोबत काय भांडणं करत राहता तुम्ही? नाही, मला जायचं आता घरी, काम आहे घरी, स्वयंपाक करायचा आहे. थांबायला कशाला? आता काय मी थांबून काय करू? पाठवून द्या त्याला घरी. घरी कशाला पाठवता? इथंच ठेवायला भाजीपाला. तुम्ही इथूनच मार्केटमध्ये घेऊन जाता ना. हो, आणि भाजी घेऊन नका जाऊ म्हणा. फुकटाचा दिसला तर घ्या, आवडते भल्या किती नाही आवडते त्याला. अरे भाजीपालाच नेऊ राहिले ना ते. नेऊ दे ना, थोडासा नेला तर काय फरक पडते? एवढा मोठा आहे आपल्या शेतात. आणि कोणाला बी नेऊ वाटते नवाळीचा. तुम्हाला तर तेवढंच पाहिजे वाटत नाही सगळ्या गावभर. आणि मग मार्केटमध्ये काहीच घेऊन जाऊ नका. जावं माय, जाय तू घरी जाय बरं. तो डोकं लयच गरम झालेलं दिसायला. जा घरी जा, जराशी शांत हो. हो, चालली मी. देऊ नका कोणालाच भाजीपाला. अरे जाय बरं, तू जाय घरी. मी पाहतो काय करायचं ते. घेतो ते भाजीपाला हे करून. ते मंडईसाठी बी तयारी करायला लागते त्याची. काय झालं असेल भाऊ येले अचानकच? यारी तर मार एकमेकीच्या मागे लागत राहते नुसतं. हे करो बाई ते करो बाई, आज अचानकच भांडायला लागल्या. जाऊ दे, आले की ते बायाला जरासं हे करतो. जाऊ दे म्हणतो, काय बोलली गेली असं नाही. नाही तर ते बी काय बोलले असते. जाऊ दे म्हणतो, बाया विसरून जा मस्त घरी जा म्हणतो उद्या. जाऊ दे, मला बी काय सांगायची गरज नाही पडत. हे उद्या आपल्या चेक होते. चला मग आता वांगे आहेत तेवढे काढून घेऊ मग. हो बाय, चला काढून घेऊ, पटापट काढून घेऊ. मला वाटलं नाही होती लली इतकी असेल म्हणून. किती बेशरम आहे पाय ना. आता आली गेली बी. इथं आपल्यासोबत वांगी काढू लागत होती. जाऊ दे मग आता आलो तर काढून घेऊ एवढे. हो कांताबाई, बरोबर बोल राहिला तुम्ही. जाऊ दे आता काढून घेऊ एवढे. हे लईच नसाने म्हणायचे हो ललिताबाई. वाटलं नाही इतके असेल म्हणून. काय ना कशा बोलून राहिली होती. हे दामू भाऊ चांगले आहे हो. हेच नाही नसानी आहे. हिला कंजूस वाणाची खूपच कंजूस आहे. हो, ते दामू भाऊ चांगलेच आहेत. हेच नसाने वाणाची कंजूस वाणाची आहे. खूपच आहे. आता हे ताते नाही का कवा आले किती भाजीपाला देते त्याच्यासोबत. मीच म्हणतो ना कानात जाऊ रोज चांगलं नाही वाटत. पण ते भाऊ चांगले आहे हो, याच्यासोबत देते. किती नसानी आहे हो. काय ना गोड बनून घेऊन आली आपल्याला, कामाला लावलं. इथं ते चला बापही काढू लागतो असं म्हणत होती. नाही हो कांताबाई, मला घेऊन जा लागते भाजीपाला. मावळी सासू वाट पाहूनच बसली. नाही तर ललिताबाईच्या घरी भांडण करायला जाते. मला घेऊन जा लागते नाही तर ती. हो माय, त्या सासूचं एक वेगळंच आहे. आली होती ना घरी सांगायले. सासून सांगितलं होतं हिच्यासोबत भाजी वाटी लावून देऊन भाजीपाला घ्या लागला तर मला सगळ्यात भाजीपाला थोडा सोबत वाटत पाहिली असेल ती सासू. हो, चला काढा पटपट काढा, जाऊ मग घरी. हो कांताबाई, पण भाजीपाला लई चांगला आला हो. किती चांगले दिसून राहिले पण वांगे तर लईच मस्त आले हो. भेंडेही मस्त होते, एक पण किडीली नव्हती वा. लईच मस्त आला भाजीपाला. हो ना वा, म्हणून तर गर्व करून राहिली लली भाजीपाल्याकडे पाहून. तिला कायचा गर्व आला ते माहित झालं ना मला. भाजीपाला चांगला आला ना त्याचा गर्व करून राहिली ती. हो कांताबाई, खरंच बोलून राहिल्या तुम्ही, बरोबरच बोलून राहिल्या.
हो ना, आली तर आली, पाणी तर घेऊन यायचं ना सोबत, की बाबा काढून राहिल्या, पाणी न्यायला लागेल त्याला, लागल काही. विचारपूस करायला नाही आली, झालं कावन कवा झालं वन अशी करून राहिली. आली चाली थोडा वेळ थांबली आणि गेली बा तेव्हाच. हो माय, मला तर थांबूच वाटलं नव्हतं. म्हटलं जाऊ दे, ते थांबू भाऊ काय म्हणतील, आल्यावर अर्धीच काढून दिल्या, त्याच्याकडे जाऊ दे म्हटलं, काढून जाऊ आता एवढं. चला माय मग काढून घेऊ, एवढा काढला की जाऊ घरी. काय हो शांताबाई, एवढे वांगे काढले तरी पण अजून तशीच आहेत हो. आज होत नाही वाटते, मला तर वाटते आज वांगे होणार नाही एवढे काढणं. हो ना संगीता, होत नाही आज एवढे काढले आपण. आणि ती तिकडे जाऊन बसली, आली नाही वा किती वेळची, तिकडे जाऊन बसली लली. तिच्या जीवाला काही वाटते की नाही पाणी घेऊन यायचं काही, गेली तिकडे किती वेळची आली पण नाही, की किती काढले काय काढलं, म्हणजे आपल्याला काय समजून काय राहिली ते लली. हो कांताबाई, आता बस झाले, खूप काढले आता. चला मला कुलडत घरी, खूप वेळचं झालं. चला आता घरी जाऊ. ते ललिताबाई काही येत नाही आता, त्याला लईच गर्व चालला, ते येत नाही आता. चला जाऊ आता. पाहू दे दाम भाऊ आहे का तिथे, त्याला म्हणू मागे काढून ठेवले तिथं, आणि आपण चाले जाऊ आता. हो तसंच करू आपण, तिथे जाऊ, तिथे त्याच्या जवळ त्याला सांगू आम्ही तोडले वांगे तिथे ठेवले म्हणून, आणि चालले जाऊ मग घरी. हो चला जाऊ घरी, सासू आहे ना स्वयंपाक करायला. तरी पण किती वेळची झाले, वांगे संपूर्ण नाही राहिले, खूपच दाट लागले हो वांगे. भेंड तोडले आपण पटपट, पण वांगे तोडल्यात जाईल ना लवकर. हो चला आता जाऊ, खूपच वेळ झाला आता. वांगे इथं सोडून जाऊ, मग त्याच्या तिकडे जाऊन सांगून देऊ त्याला, दामू भाऊले. हो ना, सांगून जाता जाता सांगून देऊ, तिथे तोडले म्हणून ठेवले म्हणून आपण. भेंडी वांगी इथेच आहे ना, सांगून देऊ. चला जाऊ मग. चला हो, तिथं कोथिंबीर आहे, ते मेथी पालक आहे, थोडं थोडं घेतो मी. वांगे भेंडी तर घेतलीच, ते बी आहे तिथं, ते बी थोडं थोडं घेतो. म्हणजे सासूला दिसायला तरी पाहिजे, आणला काहीतरी म्हणून. हो घेतो मी, काही घेत नाही हो, मला नाही पाहिजे ललीचं. हो मला नाही घ्यायचं, घरीच आहे भाजीपाला, आमच्या घरी आणला होता किती मोठा. झाले का कांताबाई वांगे तोडणं? हो ना, तोडलं राम भाऊ, आता आले का तुम्ही? हो चला म्हणलं, बाहेरचे झाले की नाही वांगे पाहू. ते ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं, ते घेऊन ये म्हणलं, मंडीवर न्यायचं आहे ना आता सगळा भाजीपाला. हो ललिताबाई तर गेल्या तिकडेच राहिले बाबा, आले नाही पाहिले नाही त्यानं, इथे येऊन गेल्या आणि तिकडेच बसल्या. मग तोडले की काय, पाणी घेऊन विचारायचं विचारायचं तसं काहीच नाही, तिकडे जाऊन बसल्या. हो ना, मग अशी येऊन गेल्या. पाणी तर घेऊन यायचं होतं ना, पाणी नाही आणलं, काही नाही, उन्हात तोडायला बाबा या घेऊन यायचं, नाही आपण जायचं करू लागलं त्याच्यासोबत. जाऊ द्या, काय नाही होतच राहते कमी जास्त. ते आता गेली घरी, ते पाणी घेणे म्हटलं मी जाऊन येतो, तिकडे पाहून येतो, झालं की नाही ते काही ना काही घेत जाऊ. हो बाबा, आणायचं तुम्हाला वाटेल हे काय घरानेच सांगून राहिलं बाईचं, तसं नाही. पण तुम्हीच सांगा, पाणी आणायचं ना, आम्ही किती वेळेचं तोंड राहिलो होतं, सकाळपासून आलो, नाश्ता केला. चला बा म्हणलं एवढे वांगे राहिले, आता एवढेच त्याला ठेवून द्या, काढून घ्या आपण. ते संपूर्ण नाही राहिले, अजून राहिलेच वांगे तिकडं तोडायचे. नाही तसं तिनं करायला नव्हतं पाहिजे. मी म्हटलं तिला बाया बाजारा पाणी गिनी घेऊन जा. जाऊ दे, आता होतच राहते, काय एवढं त्याच्यात. हो ना, आता आम्हाला विचारलं नाही काही नाही, तिकडून तिकडेच घरी गेल्या, मग आमच्या सोबतच येत होत्या ना. अशा अचानकच जाते तर अशा करते त्या. जाताना सांगून नाही गेली बाबा ललिताबाई, चाललो म्हणून इकडे यायचं, एकाने चक्कर मारायची होती आता, तोडायला की नाही बाया पाहायचं होतं, आणि गेली म्हणते तिकडून तिकडेच. आता आम्ही जातो, इकडे तोडून थोडी वांगे अर्धे राहिले तर अर्धे तोडले आम्ही, खूप वेळ होऊन राहिला आता. हो नाही राहू द्या, जेवढे तोडले तेवढे हे करा, तेवढे हे करतो, बाकीचे मग पाहता येते उद्या. जातो मग आम्ही, खूप वेळ होऊन राहिला आता, घरी जायला लागते, जातो. हो बरं या. ते भाजीपाला नाही घेतला का तुम्ही? ते भाजीपाला घेऊन जा, वांगे नाही याच्यातले, तिकडे भेंडी न्या, घेऊन जा ना भाजीपाला, चांगला आहे ना. नका भाजीपाला नाही येतो, मग अशीच म्हणून गेला ललिताबाई, भाजीपाला ते नेऊ नका म्हणून. फुकट्या आहे अशा तशा, नाही भाजीपाला नेत नाही आम्ही, फक्त मीच नेतो. तुम्हाला तर माहिती आहे मावली सासू कशी येते, सासून सांगितलं ललिताबाईला भाजीपाला द्या म्हणीच्या सोबत, मी घेऊन जातो. हो नाही, तुम्ही नाही, सगळ्याच जणी घेऊन जा. कांताबाई तुम्ही बी न्या, तात्याला वांगे आवडते ना, भरीत गिरे, तिचं काय एवढं मनावर घेता, घेऊन जा वांगे गिंगे भाजीपाला सगळा. नाही अजून म्हणेल तुम्हाला ललिताबाई, गेला का भाजीपाला असं तसं ना सांगेल अजून. हो घेऊन जा ना, काही नाही भाजीपालाच होय ना, ते काय न्यायला का तुम्ही दुसरं, भाजीपाला घेऊन जा, काय होत नाही, मी सांगतो तिला, काही नसते भाजीपाल्याचं. बरं मग आम्ही जातो आता. हो या, ते भाजीपाला घेऊन जा बरं आठवणी ना, या मग आता तुम्ही. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? बायानं नुसते भांडणं करते, कुठेही ठेवा, घरी न्या, शेतात न्या, काही ना काही झालं ज्यांचं बिनसलं, ह्या गोष्टी सगळ्या चालूच राहते अशा. पण तुम्हाला सांगतो, तर असे आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.